फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता कालच मी इंडियन मॉम सुनेत्रा व्हिडिओ टाकला की आजपासून तुमची सुनेत्रा उभी राहणार, हरणार नाही। आणि त्याचप्रमाणे मी ठरवलं की आता आपल्याला सगळे चॅनल चालू करायचे आहेत। हळूहळू करत स्वामींची गाथा हे चॅनल सुद्धा मी चालू करणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक साधारण बघा एक 2 ते 3 आठवड्यांपूर्वी एक पपई फेशियल ट्राय केलं होतं। घरगुती पपई फेशियल जे अतिशय इफेक्टिव्ह होतं। आणि पपया फेशियल जर तुम्ही बाहेर करायला गेलात तर 1000 ते 1500 रुपये तुमच्याकडे चांगल्या पार्लरमध्ये घेतले जातात। आणि साधे जे पार्लर असतात, जे प्रोफेशनल नसतात, तिथं किमान 700 रुपये घेतले जातात। मग त्यापेक्षा तुम्ही 30 रुपये, 20 रुपये, अगदी छोटी 20 रुपयाची पपई जरी आणली तरीही तुमचे हे फेशियल घरातल्या घरात कसं होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण फेशियल पपईचा आहे, यामध्ये तुम्हाला जास्त बाकी काही घालायचं नाहीये। छोट्या छोट्या घरगुती गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला घालायच्या आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे काय तर स्क्रबसाठी तुम्हाला साखर मिक्सर मधनं काढायची आहे, पिठी साखर मिक्सर मधनं काढायची आहे। किंचितशी कॉफी, अर्धा चमचा जर तुम्ही पिठी साखर घेतली तर त्याच्या निम्मी तुम्हाला कॉफी घ्यायची आहे। आणि त्यामध्ये 1 चमचा पपईचा गर, जो तुम्ही मिक्सर मधनं पूर्ण पपईचा गर आधी साल काढा, पपईचं साल काढा, पपई मिक्सर मधनं काढा किंवा स्मॅश करा स्मॅशरनं तरी चालेल। आणि तो गर जो आहे तो त्यामध्ये घालायचा आहे आणि सुंदर असं चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचं आहे। तुमच्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स असतील तर जास्त वेळ स्क्रब करू नका। स्किन ड्राय असेल तरी जास्त वेळ स्क्रब करू नका, अगदी 2 मिनिटं स्क्रब करा। स्क्रब केल्यानंतर चेहरा धुवा किंवा स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर स्टीमरनं किंवा पातेल्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला चेहऱ्यावर स्टीम घ्यायची आहे। चेहऱ्यावर तुम्ही एकदा स्टीम घेतली की तुमचे स्पोर्स ओपन होतात आणि तुम्ही जे प्रोडक्ट पुढे वापरणार आहेत ते आतपर्यंत जाऊन खोलवर परिणाम करतात। आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर यानंतर तुम्हाला क्रीम तयार करायची आहे। क्रीमनी तुम्हाला चांगलं मसाज करून घ्यायचं आहे चेहऱ्याला, साधारण 7 मिनिटं। आता त्यासाठी पुन्हा एकदा 1 चमचा पपईचं गर घ्यायचं आहे, पपईची जी प्युरी आहे ती घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा दही टाकायचं आहे, 1 चमचा बेसन टाकायचं आहे आणि तुम्हाला हे सगळं हलवून 1 चिमूटभर हळद टाकायची आहे। ज्यांना हळद सूट होत नाही त्यांनी हळद स्किप करू शकता। हे सगळं हलवून झाल्यानंतर ही छान अशी क्रीम तयार होईल। या क्रीमनी तुम्हाला खालून वरच्या दिशेने या टाइप मध्ये मसाज करायचा आहे। खालून वरती म्हणजे आपल्याला सुरकुत्या येत नाहीत, या टाइप प्रमाणे मसाज करत करत वरती जायचं आहे। कपाळाला सुद्धा या टाइपनी आणि नोजला या टाइपनी असं पूर्ण मसाज करायचा आहे। डोळ्यांना या टाइपनी, हे बघा या टाइपनी ती क्रीम लावत लावत मसाज तुम्हाला करून घ्यायचा आहे। मसाज करून झाल्यानंतर 5 ते 7 मिनिटं मसाज करून झाल्यानंतर थोड्या वेळ ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चेहरा पुन्हा एकदा धुवून स्वच्छ पुसायचा आहे। आता नंबर 3 म्हणजे पॅक तयार करताना पपईचा गर घ्यायचा आहे, ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे आणि व्हिटॅमिन ई ची 1 कॅप्सूल घ्यायची आहे। बस 3च गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत। आणि असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये मिल्क पावडर तुम्हाला घालायची असेल, मिल्क पावडर नसेल थोडंसं चमचाभर दूध त्यामध्ये घाला आणि याची चांगली फेटून असं पॅक तयार करा। बेसन थोडं जास्त घाला जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर तो पॅक टिकून राहील। बेसन किंवा गव्हाचं पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ असेल तर जास्त उत्तम, या तिन्हीपैकी काहीही वापरू शकता। आणि त्यानंतर चेहऱ्यावर तुम्हाला ब्रशने किंवा हाताने अशा प्रकारे पूर्ण गळ्याला सगळीकडे तुम्हाला हा पॅक लावायचा आहे। हा पॅक लावल्यानंतर शांत काकडीचे किंवा टोमॅटोचे पॅक तुम्हाला डोळ्यावर किंवा गुलाबजल कापसामध्ये कॉटनमध्ये बुडवून डीप करून ते डोळ्यावर ठेवून शांत 15 मिनिटं बसून जायचं आहे। हसायचं नाही, बोलायचं नाही, कारण तसे लाईन्स पडू शकतात। म्हणून शांत 15 मिनिटं तुम्हाला बसून राहायचं आहे। त्यानंतर चेहरा पाण्याने धुवायचा आहे। त्या दिवशी आपले स्पोर्स जे असतात ते ओपन झालेले असतात, म्हणून 24 तास तुम्हाला कोणताही साबण किंवा फेसवॉश वापरायचा नाही। नुसत्या पाण्याने तुम्हाला चेहरा धुवायचा आहे। दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही चेहऱ्यावरचा ग्लो बघू शकाल। महिन्यातून 2दा तुम्ही हे फेशियल करू शकता। असे अनेक फ्रूट फेशियल
तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे। आणि रेडीमेड फेशियल सुद्धा ज्यांना हे जमणार नाही त्यांच्यासाठी रेडीमेड फेशियल सुद्धा घरात कसे करायचे याचा लवकरच व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणणार आहे। मात्र हे 3 आठवड्यापूर्वी मी फेशियल केलं होतं आणि तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर अजूनही ग्लो आहे। आता स्ट्रेसमुळे वगैरे थोडा चेहरा ओढला गेला आहे, त्याला माझा इलाज नाही, हळूहळू कव्हर होईल। मात्र पपई फेशियल हे अतिशय बेस्ट फेशियल आहे। असेच तुम्हाला आता घरगुती ब्लीच कसे करायचे, घरगुती कुठलेही भारीतले प्रोडक्ट न वापरता एक तुम्हाला जाता सांगते, जे कोणतं ब्लीच तुम्हाला पार्लरमध्ये सांगू दे नाहीतर मेडिकलमध्ये सांगू दे, चुकूनही चेहऱ्याला ब्लीच कधीही करू नका। ब्लीचने चेहरा बर्न होतो, म्हणजे अक्षरशः जळतो आणि काळा कुट्ट पडतो, म्हणून चुकूनही चेहऱ्याला ब्लीच करू नका। घरगुती जे ब्लीच तुम्हाला सांगीन ते तुम्ही अवश्य करा, त्याने इन्स्टंट ग्लो तुम्हाला येईल। त्याचप्रमाणे रोजच्या रोज सनस्क्रीन वापरत चला, क्रीम वापरत चला, चांगले मॉइश्चरायझर वापरत चला, जे आपल्याकडे आहेत उपलब्ध, तुम्ही माझ्याकडून सुद्धा मागवू शकता। खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मागवू शकता, त्याचा व्हिडिओ मी काल केलेला आहे। तर कसं वाटलं पपई फेशियल? आता तुम्हाला एक सांगा मला की तुम्हाला असे करून दाखवलेले आवडेल का, असे नुसते व्हिडिओ ऐकायला आवडेल, हेही सांगा। हळूहळू व्लॉग्स पण घेऊन येणार आहे, अजून घर सेटल नाहीये आणि घरामध्ये ना सामान अगदी कमी आहे, पण तुम्ही माझेच लोक आहात, तुमच्यापासून मला कुठलंही काही लपवण्याचं कारण नाही। जेवढं आहे तेवढ्यात आपण आता व्लॉगिंगला सुद्धा सुरुवात करणार आहोत, कारण आता आपल्याला छान जगायचं आहे। तुम्हाला मला तुमच्याही, आता मला कमेंट येतात ताई मी सेम तुमच्यासारखी राहते, काही हरकत नाहीये, आपल्या आयुष्यात आहे दुःख, मी सुद्धा मिनिटाला रडते, मिनिटाला हसते, काही हरकत नाहीये, हेच जीवन आहे, हेच आयुष्य आहे असं म्हणत पुढे जायचं आणि जगत राहायचं, हसत खेळत जगायचं, कधी रडायचं कधी हसायचं, मात्र आयुष्याला लढायचं, लढा द्यायचा। कधीही आत्महत्येचे वगैरे विचार डोक्यात येतात, पण ते ताबडतोब घालवायचे, आपली मुलं आपले आई वडील डोळ्यासमोर आणायचे आणि चांगलं राहायचं, चांगलं दिसायचं, चांगलं वागायचं, कर्म चांगले ठेवायचे, विचार चांगले ठेवायचे, ती खरी सौंदर्यता आहे असं मला तरी वाटतं। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर एक लाईक द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला। श्री स्वामी समर्थ।